नयन आता स्ट्राइक एंड वरती, बंड्या नॉन स्ट्राइक एंड वरती. शत्रुघ्न चा हा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर. पंच वाईट चेंडूचा इशारा करतायत. इथून एक धाव प्लस केली जाईल. जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न. नयन देशमुखचा हा ब्रँडेड ठोका मी तर म्हणेल आलाय सीमारेषा पलीकडे. चेंडू जातोय आरपार. धावा मिळतील 6. बिग शॉट षटकार. या षटकाराच्या जोरावरती टोटल 8 धावांची नोंद. 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या. शत्रुघ्न यावेळेस दुसरा चेंडू घेऊन. जबरदस्त हा चेंडू हलक्या हाताने या चेंडूला त्यानं टाकलाय. इथून मात्र सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. 1 या धावसंख्येनं होती वाढ. टोटल 9 धावांची नोंद. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 9. बाळू मामा यांच्याकडनं गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. विकेट जर त्यांना मिळवली तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. शत्रुघ्न याच्यासाठी सुवर्ण संधी. पण इथून मात्र एक धाव मात्र मिळाली. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. पुन्हा लोअर फुलटॉ चेंडू धीम्या गतीने टाकलाय. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला जरूर अडवलंय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची होतीये सांगता. जबरदस्त ही मॅच. हाय व्होल्टेज हा ड्रामा. शिवशक्ती संघाच्या विरोधात शिवतीर्थ 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आता शिव आणि शक्तीचा मेळ होतोय की शिवतीर्थावरती जाऊन आपण दर्शन घेतोय असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर गोलंदाज आणि फलंदाजाला सोडवायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देख असा प्रयत्न होता पण इथे तमाशा केला. गोलंदाजानं निर्धाव चेंडू फेकून पहिलं षटक समाप्त झालं. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 10. नयन बॅक टू बॅक आपण बघतोय षटकार मारल्यानंतर एक सिंगल घेतली आणि त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळलेत. बंड्यानं मात्र 2 चेंडूचा सामना केला. त्याच्यावरती मात्र त्यानं 2 धावा पूर्ण केल्या. टोटल धावा लागल्या स्कोर कार्डवरती 10. आदरणीय संतोषभाई बैलमारे, त्याचबरोबर प्रमोदभाई बैलमारे आणि आमचे प्रसाद शेठ कर्णोक यांचं या सोहळ्यामध्ये मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. धन्यवाद सर आपलं. स्ट्राइक एंड वरती आलाय निशांत चव्हाण, अर्थातच बंड्या. गोलंदाजी मार्क वरती येतोय. नितीन हॅलो. पेन अमरापूरचे आमचे सरपंच फार जवळचे मित्र संजय पाटील यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अगदी त्यांची सुद्धा स्पर्धा आपण बघितली. पिंट्या शेठ पाटील यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये संजय पाटील यांचा अव्वल त्याचा वाटा असतो. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. हा जबरदस्त फटका. इथे मात्र सिंगल येते आणि 1 या धावसंख्येनं टोटल 11 धावांची नोंद. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती आता फलंदाज नयन, नॉन स्ट्राइक एंड वरती बंड्या, गोलंदाज नितीन. 200 रुपयाचा पारितोषिक आहे नितीनला. बाळू वाघमारे यांच्याकडनं पण हा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. गोळीच्या वेगानं आरपार. धावा मिळतील 4. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. इथून या चौकाराच्या माध्यमातून टोटल धावा लागल्यात त्या 15. 15 धावांवरती खेळ चालू आहे. टीम शिवतीर्थ 11 या संघाचा विरोधात शिवशक्ती 11 संघ करतोय गोलंदाजी. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न, स्विच हिट. चेंडू सीमारेषा पलीकडे गल्लीच्या दिशेने गेलेला हा दिल्लीचे ही तख्त राखतो 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकारच्या मदतीने आता टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. प्रेक्षक बसून, उभे राहून, काही प्रेक्षक झोपून पण आनंद घेतात. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. हे रातो के बादशाह आहेत. एकदा रात्र झाली ना का त्यांना भान राहत नाही. मग घरना किती फोन येऊ दे, वो बुलाएगी लेकिन मैं जाऊंगा नहीं. बाळू मामा देखील म्हणतात जाने का नहीं लेकिन कल पता चलेगा. 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल 20 धावांची नोंद. चांगला पटका, बंद्याचा तडाका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आर पार, टांगा पलटी, घोडे फरार. आलाय बिग बिग शॉट, षटकार. थँक्यू डीजे. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये चालू असलेला हा सोहळा आहे. अंतिम रात्र आहे. शेवटच्या रात्रीमध्ये हा प्रवास. शिवतीर्थ 11 संघाच्या विरोधात शिवशक्ती 11 खेळते आणि इथे धावा लागलात आता स्कोर कार्ड वरती 26. 1.5 चेंडूचा खेळ झालाय पहिल्या इनिंग मध्ये आणि स्कोर कार्ड वरती धावा लागलात बिनबाद 26. बॅटची कडा घेतली. इथे मात्र बंड्याला आता परतीचा प्रवास घडवलाय. गोलंदाज नितीन साठी 200 रुपयाचा पारितोषिक. बाळू मामा वाघमारे मॅन फ्रॉम मिरकुटवाडी. ठोक डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर प्रतीक नलावडे. प्रतीक नलावडे बाहुबली देव नावाचा हा जबरदस्त विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल शिवतीर्थ 11 संघासाठी. नेक्स्ट बॉलर अनिल आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी समर कडव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रतीक नलावडेसाठी पारितोषिक आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 26. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. अनिल गोलंदाजी मार्गावरती आलाय. 3 विकेट साठी बाळू मामा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्या समालोचन कमिटीला कक्षाला देखील त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हरी पिंगळे सरांना त्यांनी हे 500 रुपये दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. इथे हा जबरदस्त चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. सिंगल तर पूर्ण झाली. नयन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय पण प्रतीकने यावेळेस नकार दिलाय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 27 चा आकडा पूर्ण होतो.
पंच निर्णय या चेंडूवरती जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोचवा. इथे पंचांचा निर्णय हा अंतिम मांडला जाईल आणि तो निर्णय सगळ्या खेळाडूंना मान्य असेल. आणि इथे एक रन मात्र स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. पंचांच्या निर्णयानं आपण पुन्हा एकदा मॅचला पुढे कंप्लीट करतोय. एक या धावसंख्येनं टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 28. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेस नयन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळाला. नयनचा हा फटका सिंगल पुढे वाटचाल. टोटल धावा लागला त्या 29. नितीनजी धारणे यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जाईल. नितीन भाई धारणे, पप्पू शेठ गायकवाड यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आरपीआयचे तालुका अध्यक्ष पप्पू शेठ गायकवाड यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होणार आहे. त्यांना विनंती आपण यावं. टायर बैलाचे ते मालक आहेत, त्यांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. बघा खेळाडू मित्रांना जरा विनंती, आपण पाहुण्यांना जागा करून द्या. जे खेळाडू या मंचावरती बसलेत ना त्या सगळ्यांना विनंती आहे का आपण पाहुण्यांसाठी जागा करून द्या. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चेंडू गेला आरपार आणि धावा मिळाल्यात. यावेळेस नयनच्या बॅटमधून 6 बिग शॉट षटकार डीजे. थँक्यू डीजे. फुगे घ्या फुगे, केसावर फुगे असं हे गीत होतं. डीजेला आपण थांबवतोय. 3 षटकांचा खेळ झाला आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 3 डझन. 36 धावा कंप्लीट झाल्यात. एक गडी मात्र गमावला गेला शिवतीर्थ इलेमण या संघाचा. शिवशक्ती इलेमण या संघाला विनंती आहे चौथ्या गोलंदाजाचा आपण लवकरात लवकर आता वापर करा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यानंतरचे सगळे सामने हे 3 षटकांचे खेळवले जाणार आहेत. ही सूचना आम्हाला आदरणीय संदेशभाई चौधरी साहेबांनी दिलेली आहे. स्ट्राइक एंड वरती यावेळेस आपण बघतोय एक घातक आणि विस्फोटक फलंदाज प्रतीक नलावडे. गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज. बॉलर नेम रमेश गोलंदाजी मार्ग वरती आलाय. रमेश वाघ मारे बाळू मामाचा मुलगा आहे असं बाळू मामा सांगतायत. बाळू मामांनीच मुलाला लवकर ओळखलं नाही ही मला आता खंत आहे. इथे रमेश या चेंडूवरती बॅटची कडा घेतली होती. पस्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 37. धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, झेल टिपण्याची संधी आणि बाळू मामाकडनं मात्र या गोलंदाजाला 200 रुपये दिले जातील विकेट साठी. तत्पूर्वी ऐकूया डीजेला दुसरा गडी बाद.
थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर फलंदाज ऋतिक कुराडे. मान्यवरांची रॉयल कार्ड इंटी मात्र आपण बघतोय. सन्माननीय पाहुणे या व्यासपीठाकडे येत आहेत. आदरणीय पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. पाहुण्यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं आपण करूया देव नावे ठाणे नावे प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. ज्यांच्या मैदानावरती आज सोहळा पूर्ण होतोय ते आदरणीय SP मैदानाचे ओनर अर्थातच सुनील दादा पाटील साहेबांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. डॉक्टर या पदवीनं त्यांना भूषित करण्यात आलेलं आहे. आदरणीय सुनील दादा पाटील यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. मूर्ती लहाने पण कीर्ती अतिशय महान आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाचा चारी दिशेला डंका लागतो असे सुनील दादा पाटील या व्यासपीठावरती आलेत. डॉक्टर सुनील पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक असं वेलकम. वळतोय मॅच कडे जिथे चालू असलेल्या मॅच मध्ये आता शेवटच्या 4 चेंडूचा पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 37. पुन्हा झेल टिपण्याची संधी होती. इथून मात्र चेंडू गेला निर्धाव. चांगली गोलंदाजी रमेशची राहिली आहे. नितीनजी चौधरी आणि संजयजी कडव यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नितीन शेठ चौधरी आणि संजयजी कडव यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. इथे चेंडू हवेमध्ये रमेशला झेल टिपण्याची संधी आणि रमेशनं आणखीन एक विकेट घेतली आहे. बाळू मामा यांच्या ATM मधनं आणखीन 100 रुपये कमी. शशिकांत आप्पा यांना देखील मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. नेक्स्ट बॅटर फलंदाज आतिश पाटील स्ट्राइक एंड वरती. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा 4 धावांचा इशारा. हा चेंडू बॅटला स्पर्श करून आलेला. चौकार 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 ठोक डीजे. थँक्यू डीजे. इथे मात्र जबरदस्त टायमिंगचा वापर करताना आणखीन एक येतोय. यूज इट बिग बिग बिग. लांबच लांबचा ठोकलाय फलंदाज आतिशनं. षटकार 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 ठोक डीजे. धन्यवाद डीजे. वळतोय आपण स्वागताकडे. आदरणीय डॉक्टर सुनील दादा पाटील साहेबांचं स्वागत या मंचावरती होतंय. मी सन्माननीय समरजी कडव यांना विनंती करेल आपण डॉक्टर सुनील दादा पाटील साहेबांचं स्वागत करावा. ज्यांच्या मैदानावरती ही स्पर्धा पूर्ण होतीये. देव नावे ठाणे नावे प्रीमियर लीग 2025 चा हा सोहळा SP मैदानावरती पूर्ण होतात. आणि ज्या मैदानाचे हे ओनर आहेत, ज्या मैदानावरती धाकटी पंढरीचा इतिहास रचला गेला, ज्या मैदानावरती आपण सासगावची जत्रा सातत्यानं कित्येक वर्ष पाहत आलो, त्या मैदानाचा इतिहास अर्थातच सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. शशी अप्पा पाटील यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावांचं टार्गेट. शशी अप्पांचं देखील मी स्वागत करेल. महाराष्ट्राच्या पटलावरती यांचं देखील मोठं नाव आहे.
पप्पू गायकवाड साहेबांचं स्वागत होतंय. 24 म्हणजे 48 धावांची गरज आहे. पप्पू शेठ गायकवाड यांचं स्वागत मात्र या मंचावरती होतंय. आरपीआयचे आमचे अध्यक्ष आहेत चेतन शेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हे स्वागत मात्र इथे केलं जातं. आणि ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्ह या वाहिनीद्वारे डॉक्टर सुनील दादा पाटील या व्यासपीठावरती बसलेत. मराठा आरक्षणासाठी या रायगड जिल्ह्यामध्ये एक सक्षम असा नेता म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते डॉक्टर सुनील पाटील साहेब यांना आपण ऑन स्क्रीन वरती बघतोय. थेट युट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये साहेब ही स्पर्धा पाहिली जाते आणि तिथून मात्र आता तुम्हाला देखील सगळे बघतायत. तुमचं देखील पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. अतिथी देवो भव आपल्या ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा हा सोहळा देव नावे ठाणे नवे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील जपला जातोय. आदरणीय नितीन शेठ चौधरी साहेबांना मी आता आमंत्रित करतो आपण देखील यावं. 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना चेंडू द्या मैदानामध्ये. चेंडू मैदानामध्ये द्या. 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. 24 चेंडू 48 धावा. स्वप्नील पाटील यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. स्वप्नीलजी पाटील सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आलेली आहे. सिद्दीक आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये आले. गोलंदाजी मार्ग वरती आता साई तीर्थ शिवतीर्थ 11 संघाचा गोलंदाज नयन देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू मध्ये नयनला आता आपल्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये 48 धावा वाचवायच्यात. पण सिद्दीक जो शिवशक्ती 11 संघाचा कर्णधार आहे त्याला मात्र या 24 चेंडू मध्ये 48 धावा पूर्ण कराव्या लागतील. चांगला प्रयत्न मात्र इथून केला जातोय. आमचे गुणलेखक छोटा पॅक बडा धमाका मॅन फ्रॉम होराळे दळवी सर माझ्या सोबत जॉईन झालेले आहेत. नरेशजी दळवी गणेश भाई शेट्टे साहेबांचं आपण स्वागत करूया. याच सासगावच्या जत्रेमध्ये त्यांची जिलेबी खूप फेमस आहे आणि ते मात्र हा दुर्दशत्रुकारा योग आहे. सुनील पाटील देखील या व्यासपीठावरती बसलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. 1 धाव मात्र नोंद केली जाते. बघा शेट्टे साहेब आता सुनील पाटील साहेबांची भेट घेत आहेत. त्यांची जिलेबी का गोड आहे याचं रहस्य आज उघडलंय. डॉट चेंडूचा इशारा. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. धाकटी पंढरीच्या कुशीमध्ये बसलेले मैदान विठुरायाच्या चरणात ही असलेले मैदान आहे जिथे सातत्यानं क्रिकेटच्या पंढरीचा आस्वाद आपण पाहिलाय. जत्रेचा आस्वाद आपण घेतलाय. या मैदानाचा वेगळा इतिहास आज मात्र सगळ्यांसमोर आला. अर्थातच डॉक्टर सुनील दादा पाटील यांच्या नावानं हे मैदान या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. इथे झेल पकडण्याची संधी. बंड्यानं टिपलाय झेल. संपलाय. सिद्दीकचा खेळ. बाद होणारा फलंदाज बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. या मैदानावरती नक्कीच काही वर्षाआधी बैलगाडीनं जत्रेमध्ये येण्याचा प्रत्येक गावागावातनं प्रयत्न होत होता. बोंबल्या विठोबा म्हणून या परिसरामध्ये या विठुरायाची ओळख आहे. आणि याच विठुरायाच्या जत्रेमध्ये आपण असं मी ऐकलंय, आख्यायिका ऐकली आहे की संत तुकाराम महाराज देखील येत होते.
मराठा वॉरियर्स संघाचा संघनायक आणि ठाणे नावे संघाचा संघनायक टॉस साठी आपल्याला यायचंय. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाहीये. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 2 धावांची नोंद. मराठा वॉरियर्स संघाचा संघनायक आणि ठाणे नावे संघाचा संघनायक. यानंतरच्या सगळ्या मॅच या 3 षटकांचा असणार आहेत. आयोजकांनी घेतलेला हा निर्णय. चांगला चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय. तुम्ही पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दरवाज्यानं झाली चोरी. ठोक डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय डॉक्टर सुनील दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मी डॉक्टर सुनील पाटील साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. सावळ्या विठ्ठला तुझे वेड लागले. आणि वेड अर्थातच सगळ्यांनाच लागलंय. ज्ञानेश्वरीनं रचिला पाया तुका झालेसी कळस. अवघी पंढरी आता धुमधुमलेली या क्रिकेटच्या वातावरणामध्ये. देव नावे ठाणे नावे प्रीमियर लीगचा पंढरीचा क्रिकेटचा सोहळा आपण बघतोय. याची देही याची डोळा. अर्थातच क्रीडा नगरी आहे सुनील दादा पाटील यांची. आदरणीय सुधीर शेठ चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन इथे झालंय. राज ठाकरे यांची छबी त्यांच्यामध्ये सातत्यानं मी पाहिलेली आहे. त्याच पद्धतीनं त्यांची वागणूक देखील सातत्यानं राहिलेली आहे. असे मनमिळावू स्वभावाचे आमचे सुधीर शेठ यांचं स्वागत असेल. नाणेफेकीचं कौल होत आहे. इथे मात्र डॉक्टर सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. मराठा वॉरियर्स संघाच्या विरोधात ठाणे नावे 11 टॉस जिंकलाय. ठाणे नावे 11 संघानं 3 षटकांचा सामना असणार आहे. आता इथून पुढे सगळे सामने 3 षटकांचे असतील. जबरदस्त फटका, पण इथे क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र आपण बघतोय सिंगल येते. एका धाव्याच्या मदतीनं टोटल 3 धावांची नोंद. काल आपल्याला कमेंटमेंट केली होती अर्थातच आमचे संदेश शेठ चौधरी यांनी. सामना जिंकल्यानंतर त्यांच्याकडे 500-500चं पारितोषिक होतं आणि ते त्यांनी दिलंय. हे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असं म्हणतात संदेश शेठ यांच्या तोंडातनं निघालेला शब्द आणि बंदुकीतनं निघालेली गोळी ही परत येत नसते. ती एकदा निघाली की निघाली आणि त्यांनी कमिटमेंट केली म्हणजे त्यांनी दिले. आणि शिवनेरी मिसळ जशी फेमस आहे तशी यांची फलंदाजी देखील फेमस आहे. अर्थातच संदेश शेठ चौधरी आता 40+ माध्यमातून 3 तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये देखील सुधागड मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दरम्यान संदेश शेठ यांचे परम मित्र सनीजी यादव हे देखील इथे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती काही दिवसात नाईट रचनेचं आयोजन झालंय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि त्यांची सुकन्या देखील इथे आली आहे. परी जी राजगड वरती पायी पायी चढली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवरती असलेलं तिचं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर एवढ्या लहान वयामध्ये तिने पायी दर्शन राजगडाचं घेतलं. इथे मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट येतोय. आणखीन एक हादरा शिवशक्ती 11 या संघाला. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. 48 धावांचा पाठलाग करताना फक्त आणि फक्त 4. ठोक डीजे. कलम नव्हते कायदा नव्हता. कलम नव्हते कायदा नव्हता. सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या गाण्यानं पुन्हा एकदा ऊर्जा आणली या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. आदरणीय
मिसाळ भाऊंचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना आपण आमंत्रित करतोय. त्याचबरोबर देवेंजी भुरके साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील आपण आमंत्रित करतोय. आपण या व्यासपीठावरती देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं स्वागत. जबरदस्त टायमिंग करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलाय. आता मी तर म्हणेल शिवतीर्थ 11 संघ शिवशक्ती 11 संघावरती हावी झालाय आणि याचं पूर्णपणे श्रेय अर्थातच नितीन शेठ चौधरी यांना मी देईल. कारण ते आल्यानंतर इथे धावा थांबवल्या गेल्या. त्यांच्याकडे काय वेगळी जादू आहे हे मला माहित नाही, पण ते आल्यानंतर काहीतरी वेगळा चमत्कार सातत्यानं होत असतो. काल देखील आपण पाहिलं सामना एक हाती झुकत होता, पण शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू आणि 3 धावांची गरज आली होती. शेवटच्या नंतरच्या सामन्यामध्ये देखील बंड्या नॉन स्ट्राईकला राहिला आणि तो आल्या आल्या त्याने षटकार मारला, एक चेंडू 12 धावा असताना. हे असं गणित आहे. इथे मात्र आता गरज असेल विजयासाठी 12 चेंडू मध्ये 43 धावसंख्येची गरज असेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 48 चा बाटला होतोय. स्पीडअप दाखवा. नेक्स्ट बॉलर गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्ग वरती आलाय. ऋतिक गोलंदाजी मार्ग वरती आलाय. लाईव्ह वाले हुशार असतात, सगळं त्यांच्याकडे असतं. अस्त्र शस्त्र सगळे ठेवलेले आहेत. शेवटची पानं शेवटची पेटी शेवटला फुटेल. गोलंदाज ऋतिक तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्ग वरती पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पळतोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण. 7 धावांची नोंद या 2 धावांच्या मदतीनं. 7 चांगली देतात आमचे गुणलेखक नरेश दळवी सर. रायगड असोसिएशन संलग्न गुणलेखकाचा मान त्यांना दिला गेलाय, त्याच्यामुळे त्यांच्यावरती संदेह करू नका. छोटा पॅक आहे पण धमाका मोठा आहे आणि त्याचमुळे सनी यादव साहेबांनी त्यांच्यावरती प्रेम दर्शवलंय. हा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आणि आता गोलंदाज चूक करणार नाही. आणि इथे बघा त्यानं काय इशारा केलाय. बाण देखील दाखवला आणि ब्रँड देखील दाखवला. ठोक डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय प्रसाद तावडे साहेबांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. प्रसाद चित तावडे यांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालंय, त्यांचं देखील स्वागत असेल. डीजेनं लावणी लावली होती. लावणी ही कला संस्कृती आता हरपत चाललेली आहे. सातत्यानं कलेला जपत जा असं म्हटलं जातं, पण या कलेकडे आता दुर्लक्ष झालेलं आहे. इथून देखील चांगली वाटचाल लावणीच्या या सगळ्या कलाकारांना येईल अशी आपण अपेक्षा करूया. पण 1 बाउंड चेंडू जातोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दे. टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळतील 4. टोटल धावा लागल्यात त्या 11 स्कोर कार्ड वरती. आता 10 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. डीजे थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 9 चेंडू 37 धावांची गरज. 12वा झोपलाय की जागा हे आम्ही चेक करत होतो, पण इथे 12वा जागा आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल आणि किणेक बॅटरचा संपलाय खेळ. बाद होणारा फलंदाज अक्षय. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. शिवतीर्थ 11 संघ जर हा सामना जिंकतोय तर बंटी शेठ नलावडे ज्यांनी आम्हाला
ही सिरीज साठी बाईक दिलेली आणि त्याचबरोबर सन्माननीय श्रीकांत खोत यांनी या सिरीज साठी बाईक साठी योगदान केलेलं आहे त्या मान्यवरांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तीर्थ शिव तीर्थ 11 संघ या मॅचला जिंकतोय तर जरतरच्या या लढाईमध्ये आतापर्यंत शिवतीर्थ 11 संघानं शिवशक्ती 11 या टीम वरती हवी होण्याचा प्रयत्न केलाय. टोटल या चेंडूवरती आता 2 धावांनी वाढ होईल. टोटल 13 धावांची नोंद. क्या 13 क्या मेरा. षटक क्रमांक 3 पूर्ण झाला. आता शेवटचं षटक असेल आणि विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू 35 धावा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मदत केली आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या त्या सगळ्यांची नावं मात्र हॅरी पिंगळे सर तुमच्यापर्यंत नक्कीच पुन्हा एकदा घेतील. तर त्यांचं योगदान म्हणूनच ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं वेळात काढून ही स्पर्धा पूर्ण करण्याचं कामगिरी केली त्या सगळ्या आयोजकांचं नाव मात्र तुमच्यापर्यंत हॅरी पिंगळे सर आवर्जून उल्लेखानं सांगतील. इथे मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. हॅलो, नक्कीच तुषार, आपण बघतो या स्पर्धेसाठी बऱ्याच गुणीदात्यांनी मात्र सडल हाताने मदत केली आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय अंकित सकरे साहेबांकडून आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, त्याच्यानंतर बंटी शेट नलावडे आणि श्रीकांत खोत यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल स्कूटी, मॅन ऑफ द मालिकावीरसाठी, त्याच्यानंतर सनीजी यादव यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज म्हणून सायकल, रमेश बोरले सरांकडून आपण बघतोय पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज, त्याच्यानंतर भूषणजी कडव यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅच, त्याच्यानंतर सुधीर चौधरी यांच्याकडून आपल्याला चेंडूची पूर्तता, त्याच्यानंतर जयेश पाटील यांच्याकडून यूट्यूब आणि त्याच्यानंतर अविनाश पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आकर्षित चषक, भावेश निगुडकर, संतोष गंभीर आणि सुधीर शिगबन यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल येते. त्याच्यानंतर आपण बघतोय गणेश शेट्टे यांच्याकडून चेंडूची पूर्तता, शशिकांत पाटील यांच्याकडून आपल्याला शूज, स्वप्नील पालांडे यांच्याकडून स्मार्ट वॉच, उज्ज्वल पाटील यांच्याकडून डीजे आणि त्याच्यानंतर सौरभ चौधरी यांच्याकडून प्लेअर ऑफ द डे. म्हणजे बघा, प्रत्येक गुणीदात्याने मात्र या स्पर्धेला सडल हाताने तुषार खऱ्या हाताने मदत केली आहे. त्यांचं सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आभार तर त्यांचं व्यक्त केलं पाहिजे. पण ज्या संघ मालकांनी या सगळ्या खेळाडूंना मैदानावरती टीम मध्ये खेळण्याची संधी दिली त्या सगळ्या संघ मालकांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आदरणीय शेखरभाई पिंगळे आणि त्याचबरोबर भूषण शेठ पाटील यांचं देखील खास आभार या स्पर्धेच्या वतीनं आपण व्यक्त करतोय. इथे मात्र पुन्हा धावा शोधण्याची संधी केली गेली. 3 धावा या चेंडूवरती पाकल्या मिळाल्या. टोटल आता स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. उरलेत आता शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 4 चेंडू 31 धावा करायच्यात शेवटच्या 4 चेंडू मध्ये. शिवतीर्थ की शिवशक्ती, पण शिवतीर्थ 11 हा संघ आता या मॅच मध्ये थोडासा हवी आहे. इथून असा कोणताच फटका नाहीये. येणाऱ्या चेंडूवरती या धावा पूर्ण होतील, पण क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाही तोपर्यंत कोण जिंकलं हे सांगणं देखील शक्य नाहीये. चांगला चेंडू पुन्हा एकदा शरीराला वेदना देतोय. निर्धाव पद्धतीने पाकला मिळतोय. गोलंदाज ओमकारनं चांगली गोलंदाजी केली. फलंदाज अडचणीत आलाय. 2 चेंडू 31 धावांची गरज. नितीन स्ट्राईक एंड वरती आहे. चांगला फटका नितीनचा यावेळेस डीप मध्ये टिपला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र खासवाच्या गतीने ही धाव पूर्ण झाली. पंचांचा 6 धावेचा इशारा आलाय. बघा, प्रामाणिक प्रेक्षक आहेत ते सांगतायत या 6 धावा आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल 23 धावांची नोंद. आता विजयासाठी 1 चेंडू 25 धावांची गरज. 1 चेंडू 25 धावांची गरज. नक्कीच तुषार, आपण या ठिकाणी आपण बघतोय दानिश इक्बाल खोत या ठिकाणी